पाटील हे कायमस्वरूपी त्यांना एक फार छंद आहे कोणाच्याही कुठेही डावचायचा। तर मला वाटतं त्यांनी माझ्या नादी लागू नये। मी सोपा डावचायचा माणूस नाही। मी जर उलटा फिरलो तर तुम्हाला सुद्धा नीट सोडणार नाही। जयंत पाटलांनी ते तिकडं बघायचं, ती दादागिरी त्यांची, ती नौटंकी बोलण्याची आणि त्याच्यानंतर याच्यात बोलायचं। तुम्हाला जेवढं जमतं ना, देवाने तुम्हाला जेवढं दिलंय त्याच्यापेक्षा 1% आमच्या देवाने सुद्धा आपल्याला जास्त दिलेले। तुम्हाला बाकीचे लोक गप्प बसत असतील, आम्ही गप्प बसणार नाही। तुम्ही आमच्या इथं येऊन डवचण्याचे काम करताना आम्ही बी तुम्हाला डिवचू, सापडतील ना ते बी। या महाराष्ट्र राज्यामध्ये मागचं मवियाचं जे सरकार होतं त्या सरकारच्या कालावधीमध्ये कोण जलसंपदा मंत्री होतं, ज्यांच्या कालावधीमध्ये जिओ टॅगिंगचा GR झाला, त्या जिओ टॅगिंगच्या GRच्या नावाखाली या महाराष्ट्राची किती लूट झाली हे सुद्धा पुढच्या अधिवेशनात पहिल्या दिवशी बघा। हे महालक्ष्मी सारखी कोणाची संस्था आहे, कोणाचं रजिस्ट्रेशन आहे, त्याच्यामध्ये कोणाचा किती वाटा आहे, कोण डायरेक्टर आहेत हे सुद्धा पहिल्या दिवशी कळल। ते म्हणले ना पहिल्या दिवशी हे कळल, तर हे बी पहिल्या दिवशी कळल जयंत पाटलांना। निराधारांच्या हक्कासाठी तहसील कार्यालयामध्ये सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले। निराधार, विधवा, वृद्ध, दिव्यांग तसेच श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नाबाबत प्रशासनाला जाब विचारण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी बीड तहसील कार्यालयात धडक देत संजय गांधी निराधार योजना विभागातील कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब मोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भूमाता ब्रिगेडच्या बीड तालुकाध्यक्ष बबिता शिंदे चौसाळकर यांनी तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागातील कामकाजाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांच्या अडचणीबाबत थेट प्रश्न विचारले। आणि विधवा महिलाला पगार नाही आणि जेवण माणसाला पगार नाही पण आम्हाला काय ह्याला कसं माहिती होईल? आता इतकं या बबिता शिंदे घेऊन आले इतक्या लोकांना म्हणून तरी ही चर्चा घडली। एक जणाबरोबर तर कोणी चर्चा करीत नाही, तुम्ही विचारित सुद्धा नाहीत कोणी। 8 दिवस झाले आम्ही चक्र मारतो तरी आज बघा ना, समजा या मला वाईट वाटतं या व्यक्तीला, तुम्हाला काय बरोबर तुम्ही भेट दिली, तुम्ही पाहणी देखील केली आहे। या ठिकाणच्या विकासाच्या आराखड्यावर नुकतीच बैठक देखील झाली आहे। कसा नेमका आराखडा असणार आहे आणि कामाला कशी गती दिली जाणार आहे? आज मी आणि आमदार सोबत आणि त्या सर्व मंदिराच्या ट्रस्टासोबत आपण मच्छिंद्रनाथ गडावरच्या विकास आराखड्याची बैठक संबंध झाली आहे। यामध्ये मागच्या आठवडा माननीय पालकमंत्री बीड आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मॅमच्या अध्यक्षतेखाली बैठक संबंध झाला होता जिल्हा स्तरावरचा। त्या स्तरावर मॅमनी दिलेल्या सूचना आणि माननीय आमदार साहेबांच्या सुद्धा सजेशन्स हे दोन्ही समाविष्ट करून एक कॉम्प्रिहेन्सिव्ह विकास आराखडा तयार करण्यासाठी आज आम्ही बैठक घेतला होता। त्यामध्ये पूर्ण मंदिरांच्या भाविकांसाठी सोयीसुविधा कसे करू शकतो, त्यांच्या इतर व्यवस्था कसे करू शकतो, तसेच तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आता येताना रस्ता आणि आपण 2-3 नगरपासून सुद्धा इकडे येतात, त्या रस्त्याच्या रुंदी वाढवण्यासाठी तसे एक कॉम्प्रिहेन्सिव्ह रस्त्याचं प्लॅनिंगसुद्धा आम्ही इकडे केलेलं आहे। त्यामुळे खूप मोठ्या पद्धतीने आपण भाविकांना कसं एक आत्मीय एक्सपिरियन्स देऊ शकतो त्यासारखा आम्ही एक आराखडा तयार करून ठेवलेला आहे। स्वतः आता मी सांगितल्याप्रमाणे आपण ऑलरेडी जिल्हा स्तरावरच्या जो बैठका आहे त्यामध्ये समितीमध्ये अध्यक्ष माननीय पालकमंत्री मॅम असतात, मॅमच्या अध्यक्षतेखाली, आणि सदस्य सचिव मी आहे, माननीय आमदार साहेब मेंबर आहे। त्या जिल्हा स्तरावर समितीच्या बैठक घेतलेला आहे। त्यामध्ये ज्या ज्या निर्देश आमच्याकडे आला होता, ज्या ज्या सूचना आमच्याकडे आला होता, ज्या ज्या इम्प्रूव्हमेंटसाठी गोष्ट आमच्याकडे आला होता, जसे पाणीच्या व्यवस्था करण्यासाठी, दिव्यांगच्या व्यवस्था करण्यासाठी, तसेच इकडेच्या कचरा व्यवस्थापन करण्यासाठी, हे पोलीस चौकी करण्यासाठी, हे पूर्ण व्यवस्था आम्ही या एक आराखड्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे। आणि याच्या पुढे आता हे सुधारित आराखडा आम्ही आता हाय पॉवर कमिटी जो मुख्य सचिव सरांच्या अध्यक्षतेखाली आहे त्या कमिटीच्या समोर सादर करणार आहे। सर, आपण जर बघितलं तर त्यामध्ये ऑलरेडी माननीय आमदार साहेबांच्या माझ्याकडे पाठवा झालेला आहे। त्यामध्ये आम्ही 2 पातळीवर काम करत आहोत। त्यामध्ये पहिला आम्ही BSNLला ऑलरेडी विनंती केलेला आहे, त्यांच्या सूचना दिलेल्या आहे की त्यांच्या GM मार्फत इकडे एक टावर बसवून घेण्यासाठी, तसेच सावरगावपर्यंत आमच्या ऑप्टिकल फायबर केबल OFC
हे सुद्धा आलेला आहे. तो इथपर्यंत एक्सटेंड करण्याचा तो प्रक्रियासुद्धा मी चालू करणार आहे. त्यासोबतच माननीय आमदार साहेबांची विनंती असं होतं की जिओच्या सुद्धा, आता जास्त लोक आता जिओ वापरतात, त्यामुळे जिओच्या सुद्धा एक टॉवर पाहिजे म्हणून त्यामार्फत सुद्धा आमचा पाठपुरावा चालू आहे. ज्ञानेश्वर वाकडे हत्या प्रकरणातील 6वा आरोपी अटक केला. ज्ञानेश्वर वाकडे याच्या हत्या प्रकरणात तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी 6वा आरोपी विशाल शिंदे याला बेड्या ठोकल्या आहेत. नांदूरघाट तालुका केज या ठिकाणी ज्ञानेश्वर वाकडे याची हत्या करण्यात आली होती. यापूर्वी हे अटक करण्यात आलेले आरोपी किरबा कांबळे, सूरज ताटे, कन्हैया मिसाळ आणि गणेश खंदारे यांना अटक करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. मात्र पुन्हा एकदा आता या प्रकरणामध्ये 6वा आरोपी देखील विशाल शिंदे याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. सर्व आरोपींना अटक करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली होती. या संदर्भात त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये देखील ठिय्या मांडला होता. शिरसाळा येथे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते तलाव खोलीकरण रुंदीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. परळी तालुक्यातील शिरसाळा या ठिकाणी GVT या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या तलाव खोलीकरण व तलाव शेजारी वॉकिंग ट्रॅक निर्मिती तसेच नियोजित ट्री प्लांटेशन या उपक्रमाचा भूमिपूजन व उद्घाटनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी बीड यांच्या शुभ हस्ते हा उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमाअंतर्गत शिरसाळा येथील 4 तलावांचे खोलीकरण करण्यात येत असून तलाव परिसर सुशोभीकरण करण्यासाठी व नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनशैली प्रोत्साहन देण्यासाठी वॉकिंग ट्रॅकची निर्मितीही सुरू आहे. यासोबतच मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संकल्पही करण्यात आला आहे. या कार्यक्रमास GVTचे संचालक यांची प्रमुख उपस्थिती होती. जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि ग्रामविकासासाठी GVTचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असून शिरसाळा परिसराच्या शाश्वत विकास मोलाची भर घालणारा ठरणार आहे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे पाटोद्यात भक्तिभावाने भव्य स्वागत करण्यात आले. संतश्रेष्ठ एकनाथ महाराज यांची पालखीचे बीड जिल्ह्यातील पाटोदा शहरात मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. पालखीच्या आगमनाने संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजराने आणि टाळ मृदंगाच्या निनादाने तणाणून गेला. यावेळी वारकरी, भाविक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालखीचे दर्शन घेतले. ठिकठिकाणी फुलांची उधळण, रांगोळ्या आणि स्वागत कमानी उभारून पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विठ्ठल नामाचा गजर केला. पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची, अल्पोपहाराची आणि इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यात आली होती. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या स्वागत सोहळ्यामुळे पाटोदा नगरी भक्तिरसात न्हाऊन गेली. आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भावी कॅबिनेट मंत्री बॅनर लागल्याने राजकीय चर्चेला उधाण आहे. माजलगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी शुभेच्छांचे बॅनर झळकू लागले आहेत. मात्र या बॅनर्सवरील लवकरच महाराष्ट्र राज्याचा ठाण्याभाग मंत्रिमंडळात भावी कॅबिनेट मंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेब असा मजकूरचे बॅनर लागल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. या बॅनरद्वारे धनंजय मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. मात्र भावी वाटचालीसाठी आणि भावी कॅबिनेट मंत्री असे बॅनर लागल्याने बीड जिल्ह्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.